हे नाथ नारायण वासुदेव ओ गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलू ना नाम मैं कभी तुम्हारा। निष्पाप होगी मैं दिन रात गाऊं, नाथ नारायण वासुदेव। हरि बोल। टाळी टाळी श्रोते माई बाप सर्वांनी टाळी वाजून भजन करा। देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को डुबाते, यही गीत गाते मैं गणनाथ प्रभु, हे नाथ नारायण वासुदेव। जय हो बोलिए। ओ माता यशोदा हरि को जगावे, गोपाल जागो आँख मेरे खोलो, द्वार खड़ी गोप बुला रहे, हे नाथ नारायण वासुदेव। हरि नारायण नारायण श्रीम नारायण 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 ओ नारायण 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 ओ नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 ओ सत्य नारायण नारायण नारायण। जय हो। हरि नारायण नारायण शिव नारायण नारायण हरि बोल। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। जय हो। हरि बोल हरि बोल। केशव बोल बोल बोल, माधव बोल बोल बोल, मुकुंद बोल बोल बोल, मुरारी बोल माधव मुकुंद बोल मुरारी। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। जय हो। हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रव संयुतं
पिबत भागवत रसमालयम् मुहुरोः रसिका भुवि भावुका निम्नांगानां यथा गंगा देवानाम् अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानामिदं तथा तेन इयं वाङ्मयी मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरि सेवनात् श्रवणात् पठनात् दर्शनात् पापनाशिनी स्वकीयं यत् भवेत् तेज तच्च भागवते तदा तिरोधाय प्रविष्टोऽयम् श्रीमद्भागवतार्णवम् कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथासुतम् भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वैराग्य रागरसी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा कथेचे अधिष्ठात्र देवता गोपाल कृष्ण भक्ती स्वरूपिणी माता राधाराणी आणि भगवान परमात्म्याचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे श्रीमद भागवत महापुराण या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी दयेमुळे अनुग्रहामुळे आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून ते सार्थकी आहे. कारण पुरापि नवमिति पुराणम पुरा परंपरा वक्तीति पुराणम भक्तानम पुराणम भागवत पुराणम. या भागवत महापुराणाच्या कथेचा विचार आपल्या जीवनातील व्यथा घालवण्याकरता आपण करत आहोत. म्हणून आपल्या जीवनातील हा परम भाग्याचा क्षण आहे. गेली 36 आणि 37 वर्ष म्हणजे 12-36 तप पूर्ण करून चतुर्थ तपपूर्ती सोहळ्यातील प्रथम वर्ष श्री क्षेत्र बसवंतवाडी तालुका तुळजापूर आणि जिल्हा धाराशिव या पवित्र भूमीमध्ये संत भगवंत समाज देश राष्ट्र या ऋणातून उतराय होण्याकरता चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव भागवत महापुराणाची कथा गुरुवर्य परमपूज्य शिवराम बाबा, गुरुवर्य हरिभक्त पारायण तात्यासाहेब वासकर, गुरुवर्य हरिभक्त पारायण कानेगावकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्त पारायण महेश महाराज, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज, हरिभक्त पारायण दयानंद महाराज यांच्या असणाऱ्या कुशल प्रेरणेने त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण मल्हारी महाराज, हरिभक्त पारायण रावसाहेब तात्या, हरिभक्त पारायण चोपदार माऊली आणि ग्रामस्थ सर्वच भजनी मंडळी यांच्या कुशल नेतृत्वाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या आणि पंचक्रोशीतील मायबापाच्या सर्वांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला दिव्य अभूतपूर्व अलौकिक असणारा सोहळा. या सोहळ्यामध्ये गेली 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपल्या जीवनातील सकल व्यथा निवृत्त करण्याकरिता भागवत महापुराणाची कथा आपण पाहत आहोत. प्रवचन म्हटले की वक्ता एकटा बोलू शकतो. कथेला साथ संगती महत्वाची असते. गोड मृदंगाची साथ करणारे गुरुवर्य हरिभक्त पारायण आमचे माऊली महाराज क्षीरसागर, त्याचप्रमाणे गोड गायनाची साथ करणारे गुरुबंधू हरिभक्त पारायण आकाश महाराज सोनवणे, तबलावादक हरिभक्त पारायण सागर महाराज, दुसरे गायक करणारे हरिभक्त पारायण शंकर महाराज आणि गोड शिंतवरती साथ करणारे हरिभक्त पारायण आपले उद्धव बापू आणि सर्वांपर्यंत पोहोचवणारे हरिभक्त पारायण आमचे आदेश महाराज आदी करून सर्वांच्या वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेर्विन तुम्ही संत माझ्या कडा तिथेचा कराल बहुडा तरी तुम्हा माले एवढं होईल मी. सर्व माता भगिनी, सर्व पुरुष वर्ग आणि गोर ऑपरेटिंग करणारे आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा
हरिभक्त परिणामचा शुभम दादा आपण सर्वांना अंतकरणापासून त्रिवार धन्यवाद देऊन आजच्या कथेला आपण आरंभ करत आहोत। कालच्या चिंतनापर्यंत 8 स्कंदाचा विचार आपण केलेला आहे। श्रीमद भागवत महापुराण तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारून पुरापी नवमिती पुराणम आपण बोलून गेलो। 18,000 श्लोक आहे आणि 12 स्कंद आहे। त्यातील 2 स्कंदाचा विचार थोडासा व्यास पद्धतीने आणि 3 ते 8 स्कंदाचा विचार समास पद्धतीने कालपर्यंत आपण केला। प्रथम स्कंद हा अधिकारी स्कंद आहे, द्वितीय स्कंद हा साधन स्कंद आहे। आणि मग श्रीमद भागवत महापुराणाची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत पुराणाची, कारण देवी भागवत ही उपपुराण आहे। मद्वयम भद्वयम बत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नि पुराणानी कुस्कम गरुडमे वच या श्लोकामध्ये उल्लेख केलेला ती पुराण आहे। आणि श्रीमद भागवत महापुराण हे महापुराण आहे। अत्र सर्व विसर्गश्च स्थान पोषण होतय मनवंतर ईशानो कथा निरोध मुक्तिराश्रय अशी जी 10 लक्षण आहेत त्या 10 लक्षणात विचार कोणत्या स्कंदात आला याचा थोडासा विचार आपण काल केला। अगदी थोडक्यामध्ये त्याचा एकदा थोडा गोषवारा पाहून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत। बसलेल्या श्रोतृवृंदाने आपण थोडस एकाग्र चित्ताने लक्ष देण्याचा प्रयत्न करा। प्रथम स्कंद अधिकारी स्कंद, द्वितीय स्कंद साधन स्कंद, तृतीय स्कंद 10 लक्षणापैकी सर्ग या लक्षणाचा विचार करणार आहे। सर्ग शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती, अर्थात अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत। पहिले कोटीची नव्हती काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होती पाही, कानोबा तेरे तेरे ते तेथेक ढालगज निर्माण झाली। आणि त्या माया उपदेचा स्वीकार करून अव्यक्त असणारं परब्रह्म हे व्यक्त रूपाला आलं। ते एक होतं, अनेकत्वाला प्राप्त झालं। ते निराकार होतं, साकार झालं। ते सूक्ष्म होतं, स्थूल स्वरूपाला प्राप्त झालं। इंद्रिय अगोचर होतं, ते इंद्रिय गोचर झालं। याला सर्ग असं म्हणतात, अर्थात उत्पत्ती। आणि या सर्ग या लक्षणाचा विचार तृतीय स्कंदामध्ये केलेला आहे। चतुर्थ स्कंद त्याला विसर्ग असं म्हणतात। विसर्ग म्हणजे विशेष रूपाने सर्ग, म्हणजे 4 योनी अंडज, जारज, श्वेदज आणि उद्भज उद्भिज। अंड्यापासून निर्माण होणारे ते अंडज आहे। सर्प बघा किंवा जे पक्षी आहेत ते अंडज आहे, अंड्यापासून त्याची निर्मिती आहे। जारज म्हटलं तर मनुष्य पशुआदी हे जारज आहे। आपली उत्पत्ती जाराच्या वेष्टनापासून आईच्या उदरातून आपण बाहेर पडतो। आणि मग ते गाईचं वासरू असेल, म्हशीचं पारडू असेल, शेळीचं बकरू असेल, मेंढरीचं कोकरू असेल, घोडीचं शिंगरू असेल, ही सगळी जारज आहे। जाराच्या वेष्टनापासून ते बाहेर पडतात। स्वेदज जे घामापासून उत्पन्न होतात, त्या गाईच्या अंगावर असणाऱ्या गोमाशा, आता नाही पण पूर्वी आमच्या मात्याच्या डोक्यात त्या ओवा लेखा वपा आपण म्हणतो, किंवा त्या काही छोटे छोट्या लाल बुंग्या असतात, त्याला उधळ्या काही भागात म्हणतात, त्या घामापासून निर्माण होतात, त्याला स्वेदज असं म्हणतात। आणि बीजात उद्भिजते ती उद्भिजा, बीजापासून उत्पन्न होतात ते उद्भिज आहेत। म्हणजे सगळ्या प्रकारची कडधान्य किंवा वृक्षवेली हे उद्भिज आहे। अशा 4 योनीमध्ये 84 लक्ष खाणे याला विशेष रूपाने उत्पत्ती म्हणून त्याला विसर्ग म्हणतात। आणि या विसर्ग या लक्षणाचा विचार चतुर्थ स्कंदामध्ये आलेला आहे, ज्याच्यामध्ये कर्दम, देवहूती माता आणि ब्रह्मदेवाचे पुत्र कर्दम यांच्या उदरी भगवान परमात्म्याने घेतलेला कपिल अवतार, ज्यामध्ये कपिल गीता भगवान परमात्म्याने सांख्यशास्त्र त्याला म्हटलं जातं, आपल्या मातेला उपदेश केलेला आहे। आणि त्यामध्येच दक्षाचा दांभिक यज्ञ, त्याच्यामध्ये भगवान शंकराचा अपमान, सतीने यज्ञकुंडात घेतलेली उडी, भगवान शंकराला आलेला क्रोध आणि त्यातून आपली जटा आपटून त्यातून झालेला वीरभद्राचा जन्म, हे सगळं आख्यान येतं। बाल भागवत असणाऱ्या ध्रुव बाळाचं दिव्य चरित्र येतं, पुरंजन आख्यान येते, जो कुट प्रसंग म्हणून भागवत महापुराणामध्ये पाहिला जातो। एकंदर या चतुर्थ स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत। आणि 31 अध्यायाची विभागणी करताना 7, 5, 11, 4, 4 असे गट केलेले आहेत।
पहिल्या 7 अध्यायामध्ये धर्म पुरुषार्थ, दुसऱ्या 5 अध्यायामध्ये अर्थ पुरुषार्थ, 11 अध्यायामध्ये काम पुरुषार्थ आणि उर्वरित जे 4 अध्यायाचे 2 गट आहेत त्यामध्ये अव्यक्त आणि व्यक्त असणाऱ्या परब्रह्माच्या स्वरूपाचा विचार करणारा हा चतुर्थ स्कंद आहे 31 अध्यायाचा. नंतर 5वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये स्थान या लक्षणाचा विचार आहे, ज्याच्यामध्ये त्याला स्थिती असं म्हणतात. आणि भगवान परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्गुण्य 2 दोष नसताना भगवान परमात्मा कर्म सापेक्ष फलदाता कसा आहे किंवा कर्मे ईशू भजावा किंवा तया सर्वात्मका ईश्वरा तो कर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपरा तोच्या लागी, अशा पद्धतीचा सिद्धांत त्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे. आणि ज्यामध्ये प्रियव्रत असेल, जडभरत असेल, वृषभ भगवान किंवा खगोल भूगोलाचा विचार करून जवळपास जैशी करणी वैशी वर्णी हा सिद्धांत कळण्याकरता जसा पापी असेल तशी त्याला शिक्षा भोगायला भेटते, म्हणून जवळपास 28 प्रकारच्या नरकाचा विचार या स्थान या 5व्या स्कंदामध्ये आलेला आहे. नंतर 6वा स्कंद ज्याच्यामध्ये पोषण या लक्षणाचा विचार आहे. आणि पोषण म्हणजे भगवत कृपेने भक्ताचं झालेलं पोषण. जसं कासवी आपल्या कृपादृष्टीने आपल्या पिलाचं पोषण करते. कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी, स्तनामुखा बेटी नाही बाळा. तसं भगवान परमात्मा कृपा पूर्ण निरीक्षण करून आपल्या भक्ताचं रक्षण करतो. ते पोषण हे 6व्या स्कंदामध्ये येणारं लक्षण आहे, ज्याच्यामध्ये विशेषत्वाने भगवान परमात्मा कसं भक्ताचं रक्षण करतो याकरता आजामेळाचं उपाख्यान आलेलं आहे आणि वृत्रासुराचं दिव्य चरित्र आलेलं आहे. 7वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये ऊती हे लक्षण आहे. ऊती शब्दाचा कंसात अर्थ आहे हेतू. हेतू म्हणजे कारण. आपल्या जन्माची काही कारण म्हणजे त्याचा विचार करताना अज्ञान, कर्म, वासना, पाप ही जन्माची कारण आहे. नाही अज्ञान वाचून मूळ या अगा कर्मी जे उरावे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे किंवा जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. ही सगळी जन्माची कारणाचा विचार केलेला आहे. आणि त्यामध्ये ऊती या लक्षणामध्ये विशेषत्वाने चरित्र जर पाहायचं म्हटलं तर भक्त प्रल्हाद, ज्याकरता भगवान परमात्मानी पूर्ण नरही नाही पूर्ण पशु नाही, मस्तक शिवाचा आहे आणि शरीर मात्र हे मनुष्याचा आहे, असा नृषी अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा वध केला. आणि भगवान परमात्म्याचा क्रोध काही केला शांत होत नाही. प्रत्येक देवता 33 प्रकारच्या देवता येतात, आपला परिचय देतात, पण परमात्म्याचा क्रोध शांत होत नाही. मनुष्य जरी वाहक असला तरी घरामध्ये तो बिल्ली मांजर होतो. म्हणजे गृहमंत्री आले का तो आपली शेपटी खाली टाकतो. आणि एक बाळ विचारतो, बाबा तुम्ही घरात तर बाहेर तर वाहक आहात, घरात बिल्ली मांजर का होता? त्यावेळेला तो बाप सांगतो, वेड्या आपलं सरनेम वाहक आहे पण तुझ्या आईचं माहेरचं आडनाव वाघमारे आहे, त्यामुळे. अर्थात किती मनुष्याला राग आला, समोर त्याची भार्या पत्नी आली का त्याचा राग शांत होतो. म्हणून वैकुंठ लक्ष्मीला बोलवलं, माताही आल्या, वजनामध्ये आल्या. म्हणजे गुरु परमात्म्याने केलं त्यावेळेला आरतीचा थाल टाकून तिथे पळून गेला. हे म्हटले आपलं गिराईकच नाही. आणि तेच परमात्मा भक्त प्रल्हादाला समोर केल्याच्या नंतर एखादी गायी आपल्या वासराला चाटते, तसं भगवान परमात्मा त्याला आपल्या जिभेने लळलळते, जिभेने चाटतात आणि क्षमा मागतात, येण्याकरता मला वेळ झाला म्हणतात. हा भक्त प्रल्हादाच्या चरित्राचा विशेषत्वाने विचार 7म स्कंदामध्ये येतो. 8म स्कंद ज्यामध्ये मनवंतर या लक्षणाचा विचार आहे. आणि मनवंतर हे लक्षण कळण्याकरता म्हणून भगवान परमात्म्याने एका पशुचा त्यामध्ये उद्धार केलेला आहे, नकराचा उद्धार केलेला आहे, म्हणून गजेंद्र उपाख्यान येतं. कोण असेल जो ब्रह्मांड चालक आपणच हाक देईल हाके, सर्व नामाचा प्रयोग करतो, त्यावेळेला कोणती देवता धावून येत नाही. इंद्र म्हणतो किमान वज्र हस्त पुरंदर म्हटला असतं तर मी गेला असतो. ब्रह्मदेव म्हणतो किमान 4 डोक्याचा म्हटला असतं तर मी गेला असतो. भगवान शंकर म्हणतात त्रिनेत्रधारी त्रिशूळधारी असं म्हटलं असतं तर मी गेला असतो. पण ज्या वेळेला कोणीच तयार नाही त्यावेळेला हा काही लक्ष्मी ती काही गजराज आगे छुटत गोली पीछे होत आवाज, हा परमात्मा वैकुंठात म्हणतात. ती म्हणेपर्यंत त्या गजेंद्रापर्यंत येतात आणि गजेंद्राचा उद्धार करतात, त्यासोबत त्या नकराचाही उद्धार करतात. नक्र म्हटला देवा माझा उद्धार करा, म्हटले तुला उद्धार करणार नाही, तू माझ्या भक्ताला त्रस्त केलं. नक्र म्हणायला लागला हे डपाना, म्हटले मी एकदा दौंडी देऊन सांगतो लोकांना, याच्या भक्ताचे चरण धरल्याच्या नंतर सुद्धा हा माझा उद्धार करत नाही. देव म्हणायला लागले अगोदर तुला पुढे विमानात पाठवतो, नंतर माझ्या गजेंद्राला पण माझा अपप्रचार करू नको. त्या नकराचाही उद्धार केला.
आणि समुद्र मंथन त्यामध्ये माता लक्ष्मी विशेषत्वाने त्या समुद्र मंथन प्रसंगी देवाच्या 24 अवतारापैकी 3 अवताराचा विचार, कुर्म अवतार, धन्वंतरी अवतार आणि मोहिनी अवताराचा विचार येतो. अशा पद्धतीने अष्टम स्कंद झाल्याच्या नंतर नवम, दशम, एकादश आणि द्वादश अशी जी 4 स्कंद आहे त्याचा विचार आपल्याला आज आणि उद्या करायचा आहे. त्यामध्ये नवम स्कंदामध्ये ईशानू कथा आहे. ईशानू कथा म्हणजेच अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू देना लागी उद्धरणे. देवाचे अनंत अवतार आहे. ते अनंत अवतारामध्ये देखील 24 अवतार श्रीमद भागवत महापुराणाने प्रतिपादन केले. आणि त्या 24 अवताराचा नामनिर्देश फक्त जर आपल्याला अभिप्रेत असेल तर आपण थोडस एकाग्रतेने मोजा. 24 भरतात का बघा. पहिला अवतार आहे देवाचा सनत कुमाराचा, नंतर वराह अवतार, नारद अवतार, नंतर नर नारायणाचा अवतार, कपिल भगवंताचा अवतार, दत्ताचा अवतार, यज्ञ भगवान म्हणून अवतरित परमात्मा होतात, ऋषभ भगवान, पृथु भगवान, नंतर मत्स्य अवतार, कासव अवतार, कच्छप अवतार, धन्वंतरी अवतार, नंतर मोहिनी अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, नंतर व्यास अवतार आणि राम अवतार. बलराम कृष्ण हा एकच अवतार. नंतर बुद्ध अवतार, कल्की अवतार, हंस आणि हयग्रीव अवतार. झाले बरोबर. असे भगवान परमात्म्याचे असणारे 24 अवतार. त्या 24 अवताराला ईशानू कथा असं म्हणतात. भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या अवताराच्या कथा. त्या 24 मध्ये 10 प्रधान आहे. 10 मध्ये गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार केले. आपण पहिल्या दिवशी बोललो अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. आणि त्यामध्ये 2 प्रधान आहे. दुर्जनातैने करुण संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. त्याही मध्ये प्रभू रामचंद्र पूर्ण आहे आणि गोपाल कृष्ण परिपूर्ण आहे. या 2 अवताराच्या चरित्राचा विचार आजच्या कथेमध्ये आपण करणार आहोत. ईशानू कथा ही दशलक्षणापैकी जे लक्षण आहेत त्यामध्ये 9व्या स्कंदामध्ये ते आहे. 9व्या स्कंदामध्ये एकंदर 24 अध्याय आहे. पहिल्या 12 अध्यायामध्ये सूर्यवंशाचा विचार आहे आणि दुसऱ्या 12 अध्यायामध्ये चंद्रवंशाचा विचार आहे. ही भागवत कथा असल्यामुळे सूर्यवंशाचा विचार आपल्याला विस्ताराने करता येणार नाही, पण चंद्रवंशाचा विचार थोडासा आपण विस्तृत पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामचरित्र परम पवित्र, कृष्ण चरित्र महाविचित्र. प्रभू रामचंद्राचं चरित्र परम पवित्र आहे, पण कृष्ण चरित्राचं महाविचित्र आहे. अर्थात मनसापी चिंतितुम अशक्य असा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. अनाकलनीय आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र आचार करावा, विचारही करावा आणि उच्चारही करावा. गोपाल कृष्णाच्या चरित्राचा फक्त आपण आचार करू शकतो, विचार करू शकतो असं नाही, फक्त उच्चार करू शकतो. आचार नाही, विचार नाही, फक्त उच्चार. भगवान प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी आहे. मर्यादा पुरुषोत्तम आपण त्यांना म्हणतो. पण गोपाल कृष्ण ही अनेक वचनी, अनेक बाणी आणि अनेक पत्नी आहे. जर बायकांना विचारलं आपण भगवान श्रीकृष्णाच्या बायका किती, बायका लगेच आकडा सांगतील 16,108. बघा, पण 16,108 एवढ्यावरच का थांबले, पुढच्या भेटल्या नाही म्हणून. इथं आओ जाओ घर तुम्हारा सबके लिए खुला है, मंदिर है हमारा, असं गोपाल कृष्णाचं आहे. अर्थात अनेक वाणी, अनेक बाणी, अनेक वचनी, अनेक वचने हे भगवान गोपाल कृष्ण आहे. भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आपल्याला धर्माचरण शिकवतं, तर गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे आपल्याला प्रेम शिकवतं. आणि सबसे ऊंची प्रेम सदाई, दुर्योधन का मेवा त्यागी, साग विदुरा घर जाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम के वश में है भगवान असंही म्हटलेलं आहे. येण्याचाही काळ विपरीत आहे. भगवान प्रभू रामचंद्र हे भर उन्हाळ्यात येतात, तर गोपाल कृष्ण भर पावसाळ्यात येतात. भगवान श्रीकृष्ण
भगवान प्रभू रामचंद्र हे राजवाड्यात येतात, गोपाल कृष्ण हे कारागृहात येतात. भगवान कृष्ण प्रभू रामचंद्र सूर्य माध्यान्हाला आल्याच्या नंतर येतात, तर गोपाल कृष्ण मध्यरात्रीमध्ये येतात. एक अष्टमीला येणारे गोपाल कृष्ण आहे, तर नवमी अपूर्ण तिथीला येणारे भगवान प्रभू रामचंद्र आहे. गोपाल कृष्ण प्रभू रामचंद्राचा चरित्राचा आचार आपण करू शकतो, पण गोपाल कृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार. एकाने थोडासा दुराग्रह केला, का हो, का मी गोपाल कृष्णाच्या चरित्राचा आचार करू शकत नाही? म्हटले, गिरी गोवर्धन येणे उचलिला, काली महासर्प नातूनी हानीला, जळता वडवा मुखीची प्राशीला, गिळता आगासुर चिरुणी सांडिला. तो गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलतो. भगवान परमात्मा जिथे गोवर्धन उचलतो, तिथे आपल्याला एक करंगळीवर खताची गोण सुद्धा उचलत नाही. भगवान परमात्मा 12 गाव अग्नी गिळतो, आपल्याला उद्बत्तीचा चटका सहन होत नाही. परमात्मा 16,108 बघून बाल ब्रह्मचारी राहतो, दिली वाट यमुने माय खरी हो, आपल्याला एक धर्मपत्नी सुधरू देत नाही. तिथेच आपला पंचनामा होतो. म्हणून भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा आचार आपण कधी करायचा नाही, करायचा तो फक्त उच्चार. पण कृष्ण चरित्राचा उच्चार करण्या अगोदर भगवान प्रभू रामचंद्र हे ज्या वंशात आले त्याचं नाव आहे सूर्यवंश, जे ज्ञान प्रकाशक वंश आहे. त्यामध्ये आधी ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाचे सुपुत्र मरीची, मरीचीचे कश्यप, कश्यपांचे विवस्वान सूर्य, विवस्वान सूर्याचे सुपुत्र श्राद्धदेव म्हणू, श्राद्धदेव म्हणूचे नभग, नभगचे नाभाग, नाभागचे अंब ऋषी. ते आपण जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद आणि तेने परमानंद प्रगटला. नंतर अंब ऋषीचे चिरंजीव सत्यव्रत, व्रताचे राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्र तारा राणी आणि वाही डोंबा घरी ताने. स्वप्नात दिलेलं वचन जागृतीत खरं करणारा सत्यवादी राजा हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचे सुपुत्र रोहित, रोहिताचे बाहूचे सगर. सगराला 60,000 पुत्र झाले. त्यांनी अश्वमेध यज्ञ करायचा ठरवला. यांनी जर यज्ञ केला तर आपल्या गादीला धोका आहे, म्हणून इंद्राने तो अश्वमेध यज्ञाला करता सोडलेला अश्व कपिल ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. ते 60,000 पुत्र तिथे गेले. ऋषीला आदवा तद्वा बोलले, त्यांच्या समाधीचा भंग झाला आणि तिने शाप देऊन त्या 60,000 पुत्राला भस्म केलं. आपल्या पुत्राला सद्गती प्राप्त व्हावी म्हणून सगराने विचारलं. त्यांनी सांगितलं, काही नाही, आता तप करा आणि वर असणारी सत्यलोकातली गंगा या धरातलावरती आणा. त्याकरता 3 पिढ्यांनी तप केले. सगराने तप केलं, त्याचे सुपुत्र अंशुमान त्यांनी तप केलं, नंतर दिलीपाने तप केलं आणि मग भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं. म्हणून त्याला भगीरथ खाता अवच्छिन्न यह जल प्रवाह स गंगा असं माता गंगा म्हणतो आपण. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सगळ दोष जाती गंगा. ती जन्नूनी प्राशन केली, आपल्या जंगीतून बाहेर सोडली म्हणून तिला जान्हवी असंही म्हणतात. गौतम ऋषीने तिला भगवान शंकराच्या जटेतून ब्रह्मगिरीला प्रगट केला. त्या गोवधाच्या पातकातून निवृत्त होण्याकरता गोवध हरी ती गोदावरी म्हणून तिला गोदावरी हेही नाव आहे. आणि गंगा तर तिचं मूळ नाव आहे. भगीरथाचे सुपुत्र पुढे ऋतुपूर्ण, त्याचे पुत्र सौदासाचे नारीक्वच, नारीक्वचे खटवांग, एकतासुरला खटवांग रायासीन भाग्यदशा कैची प्राप्त झाली. अवघ्या 1 तासामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेणारा हा राजा खटवांग. त्याचा मुलगा दिलीप. त्या दिलीपाची गोभक्ती प्रसिद्ध आहे. निर्लोभ निर्दंब गायीची सेवा, तेने माझी प्राप्ती उद्धवा असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये परमात्मा नाथरायाच्या मुखातून बोलतात. नंतर रघुराजा, जो सुवर्ण दातृत्वामध्ये रघुराजांची प्रसिद्धी आहे. नंतर राजा अज, भार्या प्रेमाच्या बाबतीत अज राजा यांचा एक प्रकारचा आदर्श रामायणामध्ये सांगितला जातो. आणि अज राजाचे सुपुत्र महाराज दशरथ, ज्यांनी 10 इंद्रिय आपले ताब्यावर घेतले, परमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनेपासून इंद्रियाला आवरलं आणि म्हणून त्याच्या पोटी जन्माला येणारे ते भगवान प्रभू रामचंद्र. राम जन्म लाग सखे,
राम जन्मला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. चैत्र मास जात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. तो प्रहरी कागदिरी सूर्य थांबला, तो प्रहरी कागदिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखी, राम जन्मला, राम जन्मला सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हाळू उघडी लोचने, दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आतुके कंठ दाटला, राम जन्मला सखी, राम जन्मला, 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 राम जन्मला, राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान. श्रावण बाळाच्या आईबापाने महाराज दशरथाला शाप दिला होता. आम्ही जसं पुत्र वियोगाने प्राण सोडतो त्यावेळेला राजा तुला 4 पुत्र होतील, पण अंतकाळाला एकही जवळ राहिला. राजाला एक तर ब्रह्महत्येचं पातक लागलं, दुःखही झालं, पण कधी कधी कमळ चिखलातूनच उगतं. तसा राजालाही शापच वरदान ठरला. आणि वशिष्ठ महामुनीला सांगितल्याच्या नंतर म्हटले, अरे हा वरदान आहे. म्हटले कसं वरदान? म्हणले तुला एक तर संतती नाही, कौशल्या केली, संतती नाही म्हणून सुमित्रा केली, तरी संततीने ते काही केली, परंतु त्या भूदेवाचा शाप हा कधी व्यर्थ जाणार नाही. पुत्र योगाने मरण्याकरता अगोदर पुत्र तर व्हावे लागेल. आणि निपुत्रिक असणाऱ्या महाराज दशरथाला पुत्रकामेष्टी यज्ञ केला. दशरथा हे गे पायसदान, पायसदान, तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. मग विलंब कार्य नाशका, विलंब करिता विघ्न ओढवेल, सत्वर वहिले भाग करा. आणि मग राम जन्म लागे सखे, राम जन्मला. 4 पुत्र महाराज दशरथाला झाले. त्यांची नावं गोड ठेवली. ज्येष्ठाचं नाव राम, दुसऱ्याचं नाव लक्ष्मण, तिसरा आहे तो भरत, आणि चौथा आहे ते शत्रुघ्न. हे 4 म्हणजे साक्षात साकारलेले 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. हे 4 सुपुत्र म्हणजे चित्त चतुष्टय आहे. हे 4 सुपुत्र म्हणजे 4 पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम मोक्ष जणू काही पुरुषार्थ साकार व्हावे या रूपाने 4 पुरुषार्थ साकार झाले. चौघाच्याही नामाचं एक अलौकिक सामर्थ्य आहे. आपण शत्रुघ्न या नामाचा जर जप केला, आपण शत्रुघ्न नामाचं उच्चारण केलं, तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा शत्रू राहत नाही. शत्रुघ्नंती ती शत्रुघ्न, शत्रूचा नाश करणारा तो शत्रुघ्न आहे.
जाके सुमिरण ते शत्रुनाशा, असं तुलसीदासजी लिहितात. ज्याचं स्मरण केलं असता आपल्या जीवनातला शत्रूचा नाश होतो तो शत्रुघ्न आहे. शत्रुघ्नाची पत्नी श्रुत कीर्ती आहे. याचा अर्थ भगवान परमात्म्याचा महिमा आणि कीर्तीचं श्रवण करावं किंवा श्रवण करण्याविषयी प्रेरणा जिचं नामचिंतन आपल्याला देतं ती पुण्याही निर्माण करतं आणि मग चिंतने तद्रूपता ही स्थिती आपल्याला प्राप्त होते. लक्ष्मण हे नाम आहे. लक्ष्य यश मनहा स लक्ष्मण. तर लक्ष्मणाचं तुम्ही वर्तन बघा. गुरु पितु मातो न जानो काऊ, करो स्वभाव नाथपती जाऊ. माता रामो मत पिता रामचंद्र, माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र. सगळी नाते ज्याची केवळ प्रभू रामचंद्राशी आहेत. एखाद्या वेळेला आपली सावली आपल्याला सोडून राहू शकते, छाया, पण लक्ष्मण राघवाला सोडून कधीही राहत नाही. अर्थात लक्ष्मणाचं नामचिंतन केलं, लक्ष्मणाचं स्मरण झालं तर आपणही आपल्या लक्ष्यापासून कधी भटकत नाही. आणि मानव मात्राचं प्रत्येकाचं लक्ष हेच आहे का तुका म्हण जन्मा आलायचे सार्थक विठ्ठलची एक देखील. लक्ष्मणाची पत्नी आई उर्मिला. उर्मिला शब्दाचा अर्थ आहे आपल्या हृदयामध्ये जी अष्टसात्विक भावाची निर्मिती करते. आणि अष्टसात्विक भावाची निर्मिती झाल्याच्या नंतर भगवत भेटीबद्दल उत्कंठा अंतकरणात निर्माण जिच्या नामस्मरणाने होते ती उर्मिला आहे. नंतर भरतजी, जे भाऊसागर त्यागून राम प्रेमाने आपलं हृदय अंतकरण भरून टाकतात ते भरतजी आहे. आणि भरताची पत्नी मांडवी आहे. मा शब्दाचा अर्थ माता, नवी शब्दाचा अर्थ प्रेम. म्हणजे माता आणि पुत्र यांच्यामध्ये असणारा जे प्रेम भाव आहे तो भगवंताविषयी आणि आपल्याविषयी भाव अंतकरणामध्ये निर्माण करणारी ती मांडवी आहे. आणि मग शेवटी भगवान प्रभू रामचंद्र. रमन्ते योगिनो यस्मिनिती रामहा, जो आनंद सिंधू सुखरासी, असं तुलसीदासजी भगवान प्रभू राम बद्दल बोलतात. किंवा रामो विग्रवान धर्म वाल्मिकजी म्हणतात. रामादिवत वर्तितव्यम. किंवा प्रसिद्ध सुभाषित आहे, रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेश अभावेच मकार असतो कपाटवत. रामस्य नामम रामस्य रूपम रामस्य धामम परात्परम एतत् सर्वम चतुष्टयम सच्चिदानंद विग्रहम, असे आहे भगवान प्रभू राम. आणि रामाची भार्या म्हणजे जानकी माता सीता. आपण नेहमी ऐकतो ग्रंथात गीता, प्रेमात माता आणि पतिव्रतेमध्ये सीता. कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरत्री षडगुणमी एतद्दी पतिव्रतानाम. जानकी सीता माताचे चिंतन केल्याच्या नंतर एक आंतरिक शांती किंबहुना सोय जीव आत्म्याचे लायते ते जे होय तया नाम सुख, जी आंतरिक शांती आहे किंवा शीतलता आहे ती देणारी जानकी सीता. आणि राम म्हटले की रामासारखा राजा नाही, रामासारखा देव नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा बंधूही नाही. एका वाक्यात बघा, रामासारखा राजा नाही. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. लोकाभिरामम शब्दाचा अर्थ लोकाभिमुख, प्रजेची सतत काळजी घेणारा, लोकरंजनात राजा, प्रजेला आपल्या वर्तनाने रंजवणारा, प्रसन्न ठेवणारा. असे कोण आहे तर भगवान प्रभू रामचंद्र आहे. एका धोब्याने आळ घेतला तर प्राणप्रिय असणारी जानकी सीता आईचा त्याग केला, पुन्हा प्रभू रामचंद्राने स्वीकार नाही. म्हणून रामासारखा राजा नाही, रामासारखा पुत्र नाही. आपल्या पित्याने महाराज दशरथाने सावत्र आई असणारी कैकेयी
हिला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई परी वचन न जाई. म्हणून रघुकुलाची परंपरा आणि आपल्या पित्याच्या वचनाकरता राजगादीवर पडणारे पाऊल, त्या राजगादीचा त्याग करून 14 वर्षाचा वनवास आनंदाने परमात्मा स्वीकारतात. म्हणून प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही आणि प्रभू रामचंद्रासारखा पती नाही. आपल्याला कोणालाही विचारलं महाराज दशरथाला पत्न्या किती, राण्या किती, तर आपल्या सगळ्याच्या मुखात 3 शब्द येतात. पण 3 पट्ट राण्या आहेत, इतर 700 आहेत. हो, 3 पट्ट राण्या आहेत, इतर 700 आहेत. मग विचार करा, ज्याच्या बापाला 700 राण्या आहेत त्याला 7 केल्या तर कोणी प्रतिबंध केला असतं का? बरं, बहुपत्नीक प्रथा त्यावेळेला होती. बहुपत्नीक प्रथा त्यावेळेला होते. पण भगवान प्रभू रामचंद्र जानकी सीताईला लग्नाचा विवाह करून जानकी सीताई अयोध्येला आल्याच्या नंतर पहिल्या रात्री आश्वासन देतात, इथून पुढे तुझ्यापेक्षा वयाने अधिक असेल त्या माझ्या आई आहे, समवयस्कर तुझ्यापेक्षा भिन्न असेल त्या माझ्या ताई आहे, आणि तुझ्यापेक्षा लहान असेल तर त्या माझ्या कन्या आहे. तूच एक बाई आहे, तूच एक भारी आहे, तूच एक पत्नी आहे. मला वाटतं कुठल्याही पतीने हे वचन जर आपल्या पत्नीला दिलं तर जीवनामध्ये कधीच घटस्फोट याची वेळ येणार नाही. रामासारखा शत्रूही नाही. कारण भगवान प्रभू रामचंद्राने आमरणांत वैरानी म्हटलेला आहे. रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायण. रावण धारातीर्थी पडल्याच्या नंतर लक्ष्मणाला म्हणतात, जा आणि 4 गोष्टी शिकून ये रावणाकडून. लक्ष्मण वचकले, दादा काय बोलता? म्हणले काय बोलता म्हणजे? अरे काय पिढ्याना पिढ्या वैर झोपायचं असतं. आमरणांत वैरानी, शत्रू आता धारातीर्थी पडला त्याच्यापासून 4 गोष्टी शिकून ये. रावण पंडित आहे. आणि खरंच लक्ष्मणही गेले 4 गोष्टी शिकून आले. लक्ष्मणाला एक दिव्य वाक्य मला वाटतं अनुभूतीचं रावणाने सांगितलं, माझा पराजय का झाला आणि रामदादाचा विजय का झाला? साधने तरी हीच कोणी, जरी कोणी साधेल परस्त्री परधन याचा मानी विटाळ. राघवाने परधनाची अभिलाषा ठेवली नाही, परस्त्रीकडे पाप वासनेने पाहिले नाही. म्हणून वनातले वानर घेऊन त्यांनी माझ्यावर विजय संपादन केला. आणि मी त्रैलोक्य विजेता 33 कोटी देवाला बंदिवासेत ठेवणारा रावण, पण मी परस्त्रीची कामना केली. 80,000 पत्न्या असताना जानकी आईला तिचं अपहरण केलं आणि परधन कुबेराची लंकेवर गडप केली झडप घालून. त्यामुळे माझा पराजय झाला असं रावण सांगतो. म्हणून रामासारखा शत्रू नाही, रामासारखा बंधू नाही. सोन्याची लंका जिंकली महाराज. आपल्याला एखादी छोटी मोठी वस्तू प्राप्त झाली तर आपण घरातल्या मंडळीला विसरून जातो. सोन्याची लंका मिळवली, पण त्या लंका घेण्याचा तर सोडून द्या, त्याच्या दर्शनाचा सुद्धा मोह नाही. कारण भरत बेटीची ओढ प्रभू रामचंद्राला लागली होती. म्हणून रामासारखा बंधू नाही. आणि अशा असणाऱ्या रामचरित्राचं दिव्य असणारं गान ईशानू कथा हे लक्षण ज्या 9व स्कंदात आहे, त्या 9व स्कंदाच्या 24 अध्यायापैकी पहिल्या 12 अध्यायामध्ये हा विचार झाला. आता पुढचा जो 9व स्कंदामधील चंद्रवंशाचा विचार आहे, तो विचारा करता आपण आता प्रवृत्त होऊ. आत्ताच रामकथा पूर्ण होत शक्य नाही, पण या 5 मिनिटांमध्ये झाले असे गृहीत करून 1 मिनिट राम नामाचं भजन करू आणि मग कृष्ण कथेकडे आपण वळू. सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून बोलायचं आहे. राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे झोपड़ी के भाग मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे. राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे.
आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। हरे राम 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 हरे हरे। जय हो हरे राम 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 जय हो हरे राम 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 हरे हरे। ताई ताई जय हो। हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय हो हरि बोल। हरे राम 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 हरे हरे। जय हो ताई ताई हरि बोल। हरि बोल। जय हो प्रभु रामचंद्र भगवान की। हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। कृष्ण कृष्ण हरे हरे। राम राम हरे हरे। प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की जय। अयोध्या धाम की शरयू माता की, सीता मैया की, लखन भैया की, भरत भैया की, शत्रुघ्न दादा की, बोलो रे भाई सब संतन की जय।